Good morning, all of you. Good morning. Good morning, ma'am. Good morning, Good ma'am. morning. Good morning. Morning. Today we are going to start. ma'am. Good morning to all. Today we are going to start our first lecture of our subject, that is Engineering Mathematics 1. Okay. Now, before starting this subject, or before starting to teach maths first, I want to introduce myself. I am Marge Archita. So as teaching experience is 11 years, subject taught, that is Engineering Mathematics 1, Mathematics 2, Mathematics 3, and 11th and 12th maths. Okay. Here, this one is the contact number, which is for Telegram, which is for WhatsApp, and which is for your contact. Please note down my number 9527827715. Below that, my email ID is provided, that is avmarge@coe.sweri.ac.in. Please save this contact number as well. Write down this email ID for your convenience. Okay. Now, we are going to discuss about that engineering mathematics first. Let me clear that everywhere, as we know that mathematics is the king of science, isn't it? Have you heard this sentence? Yes. Yes. खूपदा आपण ऐकलेलं आहे, मॅथमॅटिक्स बद्दल खूपदा ऐकलेलं आहे. काही जणांना मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटतो, काही जणांना थोडासा टफ वाटतो, काही जणांना आवडतच नाहीये. पण आता या सगळ्या गोष्टी सोडायच्यात आपल्याला. फक्त एक लक्षात ठेवायचं की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट किंवा मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, स्कोर साठी खूप चांगला आहे आणि तो आपल्याला येतो. प्रत्येक मॅथ्स टीचरना असं आपल्याला असं वाटतं की मॅथ्स खूप जरा म्हणजे थोडासा टफ सब्जेक्ट आहे, बट ऍक्च्युअल मॅथमॅटिक्स इज अ समवॉट इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पण त्याच्यासाठी थोडंसं तुमचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये क्रिएट करायला हवंय. ओके. आतापर्यंत जो तुम्ही 12th पर्यंत मॅथ्स शिकलाय आणि त्याच्यानंतर जे मॅथमॅटिक्स शिकणार आहे, मॅथमॅटिक्सचा जो काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते सगळे सेमच असतात. आता तुम्ही 12th पर्यंत डेरिव्हेटिव्ह शिकलात, इंटिग्रेशन शिकलाय. ओके. सगळ्यांना माहिती इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. आय होप सो एव्हरीवन नो अबाउट दॅट इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह. Yes, ma'am. Yes. Even though you have learned that matrices. Yes, yes. Yes, ma'am. ओके. मग आता सगळ्याच गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. फक्त आता मॅथ्सचे जे पुढचे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स तुम्हाला शिकायचे. यू आर गोइंग टू लर्न द ऍप्लिकेशन्स ऑफ इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. Okay, in mathematics you are going to learn that applications of mathematics. Okay, so here just we are going to discuss the subject engineering mathematics 1, and about that whatever points, whatever that topics are there, we are going to see. Okay, so let us see. आता थोडीशी माहिती देते मी. ऍज पर अवर युनिव्हर्सिटी सिलेबस मार्किंग स्कीम कशी असते, ऍक्च्युअली इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचंय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करायच्या. ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा पेपर बघतोय किंवा जो सब्जेक्ट आपण लर्न करतोय तर त्यावेळेस एक्झामिनेशन स्कीम आहे आपली. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, ESE एंड सेमिस्टर एक्झाम. एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजे ज्यावेळेस आपलं कम्प्लीट सिलेबस होतो त्याच्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यायची असते. तर त्याच्यामध्ये काय असतं, ESE दॅट इज एंड सेमिस्टर एक्झाम. ती असते आपली 70 मार्कची, म्हणजे 70 मार्काचा असतो पेपर तो. आणि आता तुमच्यासाठी तो ऑफलाईनच असणार आहे. कॉलेज आपले ऑफलाईन स्टार्ट होतील. तर एंड सेमिस्टर एक्झाम साठी 70 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर ISE दॅट इज 30 मार्क्स. म्हणजे ISE म्हणजे काय,
युनिव्हर्सिटीचा पेपर असतो, पण तो आपण इंटरनली कॉलेजमध्ये रन करतो, कॉलेजमध्ये घेतो तो. दॅट इज इंटरनल सेमिस्टर एक्झाम अँड इन सेमिस्टर एक्झाम, दॅट इज ISE, दॅट इज 30 मार्क्स. त्याच्यासाठी 30 मार्काचा पेपर असतो तो. त्याच्यानंतर ICA जे आहे ते टर्म वर्कचे मार्क्स असतात. टर्म वर्क ओव्हरऑल तुमच्या अटेंडन्सवर डिपेंड असतो. अटेंडन्स ॲज वेल ॲज युअर परफॉर्मन्स इन ISE अँड युनिट टेस्ट. आता ISE मध्ये जे आहे ते ISE मध्ये आहेत आपल्याला बेसिकली आपण 3 ISE घेतोय, ISE 1, ISE 2 आणि ISE 3. तर या 3 ISE पैकी बेस्ट 2 जे असतील ते कन्सिडर केले जातात आणि ते ऍज इट इज तुमचे जे मार्क्स असतील ते तुमच्या युनिव्हर्सिटीला पाठवले जातात. आणि हे ISE चे जे मार्क्स आहेत ते तुमच्या मार्कशीटवर येतात. ओके, त्या सब्जेक्ट्सनुसार इच अँड एव्हरी सब्जेक्ट, त्याच्यासाठी प्रत्येकाचीच ISE वेगळी असते, त्याचे मार्क त्या सब्जेक्टच्या समोर येतात. ओके, आता हे 70 मार्काचा पेपर जो आहे आणि 30 मार्काचा पेपर आहे. 30 मार्काचा जो पेपर आहे तो आपण कॉलेजमध्ये घेतो, पण ऍक्च्युअल तो युनिव्हर्सिटीचा पेपर असतो. कॉलेजमध्ये घेतल्यामुळे कॉलेजचा पेपर नाही येतो, तो सुद्धा युनिव्हर्सिटीचा पेपर असतो. युनिव्हर्सिटीने सांगितलेल्या त्या रूलनुसार आपण तो पेपर इथं घेतो. त्याच्यानंतर जे ESE आहे ते 70 मार्काचा जो पेपर आहे तो कम्प्लिटली युनिव्हर्सिटीकडनं रन केला जातोय. ओके, आता हे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. 30 मार्काचा पेपर युनिव्हर्सिटी थ्रू कॉलेज अँड ESE 70 मार्क्स पेपर दॅट कम्स अंडर युनिव्हर्सिटी ओनली. ओके, 30 मार्काचा पेपर हा कॉलेजमध्ये घेतला जातो, 70 मार्काचा पेपर हा युनिव्हर्सिटी थ्रू कॉलेजमध्येच, तो पेपर कॉलेजमध्येच असतो पण युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर्स असतात तिथं. ओके, त्याच्यानंतर हे 25 मार्क जे आहेत आपले ICA चे, तर याच्यामध्ये हे 25 मार्क्स हे टोटल परफॉर्मन्स आणि तुमचे जे काही ISE चे मार्क्स असतील किंवा युनिट टेस्टचे मार्क्स असतील किंवा तुमचा अटेंडन्स असेल तर ते इथं काउंट केलं जातं, ते तुमचे टर्म वर्क असतील. गॉट इट? नाउ आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट our subject, that is engineering mathematics 1. In this subject there are 2 sections. In section first there are 3 topics and in section second there are 3 topics. Okay मॅम, हा, yes, फक्त फर्स्ट स्लाइड दिसते. काय म्हणताय? ओनली फर्स्ट स्लाइड इज विजिबल. This one is not visible. Section 1. नो, त्याच्यावर पिन करा तुम्ही, त्या ह्याच्यावर स्क्रीनवर. मॅडम फक्त पहिली स्लाइड दिसते, बाकीच्या स्लाइड तुम्ही Just- ते दिसत. Just a minute. Once again I will share it. मॅडम आता दिसतात. Okay, just a minute. Now is it visible? नो मॅम. येस मॅम. ओके, आता सेक्शन फर्स्ट मध्ये जे चॅप्टर्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. इन फर्स्ट सेक्शन, फर्स्ट चॅप्टर इज सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. हॅलो मॅम, हा, स्लाइड दिसत नाहीये मॅम. Gmail त्याच्यावर क्लिक करा की. एकच मिनिट, आणखीन एकदा करूया. आता दिसते क्लिअर? येस हा मॅम. दिसते मॅडम. Yes, ma'am. सेक्शन Yes. फर्स्ट दिसते? हा दिसते. हा मॅम. Yes, ma'am. Okay. Ma'am. Okay. Now in section first chapter is successive differentiation. There are sub-points that are definition and symbol of differentiation, then nth derivative of standard functions, nth derivative of algebraic functions, nth derivative of functions belong to polar form. Next point त्याच्यामधलाच आहे statement of Leibniz theorem. And this theorem we are learning without proof. Next, nth derivative of product of two functions by Leibniz theorem. Then formation of higher order differential equations for the given function and
last one bit of this chapter, that is mean value theorem. In that Rolle's theorem we are going to learn Rolle's mean value theorem, Lagrange's mean value theorem, Cauchy's mean value theorem. ओके, आता थोडंसं ब्रीफ मध्ये सांगते तुम्हाला. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन जे आहे, आता या चॅप्टर मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचंय. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन, अ नेम इटसेल्फ indicates differentiation. So what is differentiation? Differentiation means we are going to take derivatives. Okay, we are going to take derivatives. Derivatives, just I am taking here, look at this. आता आपण थोडंसं बघूया तिथं. x raised to 5 घेतला मी इथं. ओके, derivative of x raised to 5. Who will tell me that derivative of x raised to 5? 5x raised to 4. X raised to 4. 5x raised to 4. 5 X raised to 4. x raised to 4. Okay. Again, differentiate this 5x raised to 4 with respect to x. Then what will be the next derivative? 20x raised to 3. Yes, it is correct. 20x raised to 3. Then next one. Next derivative of 20x cube. 60x square. X raised to 60x square. Once again, we are taking derivative of 60x square with respect to x. 120. 120x. And after this derivative of 120x with respect to x, what it gives? 120. Yes, it is 120. And if we are going to take derivative of this constant term 120, what will be the derivative? 0. Is 0. Everyone understood this? Now, as we are taking derivative of x raised to 5, x raised to 5, it comes 5x raised to 4. So here it will be first derivative and we are denoting it as f1. Just I am taking that f1. Then second derivative. After taking first derivative, we are going for next derivative. It will be second derivative. It is denoted by f2. That is 20x cube. Again, we are taking derivative. It gives third derivative, that is 60x square. After that, fourth derivative. And last one is the 120. That is fifth derivative. And if we are taking derivative of constant term, it will always 0. Yes, everyone knows about it. Okay. Now, here successive differentiation means whenever we are taking derivative of a function up to the end, means once we are taking derivative, this process is going to be repeated. Means we are taking derivative of given functions successively. So it is called as successive differentiation. Got it? Everyone got it? Yes. Yes, ma'am. Yes. So here the name itself, successive differentiation, means we are taking derivative of given function again and again. So here it will be called as successive differentiation. Okay. Now, in this successive differentiation, we are going to see nth derivative of standard functions. What are the standard functions? Suppose we have e raised to x. Here, e raised to x is a standard function, or x raised to n, this is also called as a standard function. So, tell me that, what is the derivative of e raised to x? E raised to x. Now, if I am taking that e raised to ax, what will be the derivative of first derivative of e raised to x? E raised to x. E raised to ax into a. Is it okay? Yes. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Now, Yes, ma'am. if we are taking the next derivative of this e raised to ax into a is a constant term. A is a constant term. Now, what is the derivative of e raised to x? Again, it is a into e raised to ax. Okay.
आता सपोज मी आता हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, इथे बघा परत एकदा लिहिते मी इथं. e रेस टू ax चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे? a इंटू e रेस टू ax. नाउ taking next derivative of this a into e raised to ax, a constant and derivative of e raised to ax, it will be again a into e raised to ax, means here it will be a square into e raised to ax. Then next, आता या ठिकाणी मला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, तर इथं काय असेल? a स्क्वेअर कॉन्स्टंट असणार आहे. पुढे काय असेल मग? e raised to ax, e raised to ax चा डेरिव्हेटिव्ह काय असेल परत? e raised to ax into a. Is it? Means third derivative काय मिळालं आपल्याला? a cube into e raised to ax. Now, if I am taking continuous derivative of this e raised to ax up to n टाइम्स मी डेरिव्हेटिव्ह घेतला, तर माझा लास्ट डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? nth डेरिव्हेटिव्ह काय असेल मग इथला? A raised to n, e raised Yes, to correct. ax. a raised to n into e raised to ax, and this a raised to n into e raised to ax is called as nth derivative of standard function e raised to ax. Everyone understood this? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता हे फक्त थोडंसं ब्रीफ मध्ये सांगितलं मी तुम्हाला. ह्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल चॅप्टर शिकतोय त्यावेळेस आपण कम्प्लिटली सगळे जे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत, पोलार फंक्शन्स आहेत, त्या सगळ्यांचं आपण डेरिव्हेटिव्ह अप टू nth टर्म पर्यंत घेणार आहे, ते शिकायचं आपल्याला. त्याच्यानंतर लिबनिझ थेरम हा एक थेरम आहे, तो थोडासा तुम्हाला न्यू आहे, तो सुद्धा तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके. आणि मीन व्हॅल्यू थेरम, Rolle's mean value theorem, Lagrange's mean value theorem, Cauchy's mean value theorem, you have already studied. ओके. सगळ्यांना माहिती आहे ते, तरी सुद्धा आपण परत एकदा शिकणार आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट असतो तो शिकणार आहे याच्यामध्ये. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला एक्सपान्शन ऑफ फंक्शन. सेकंड चॅप्टर ऑफ दिस engineering mathematics, that is expansion of function, which included in first section. Now in expansion of function we are going to learn statement of Maclaurin series, it is also without proof, then expansion of standard functions and examples using Maclaurin series, then expansion of function by standard series method, differentiation and integration method, then method of substitution. ओके. हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन प्रत्येक वेळेस इथं. नेक्स्ट, स्टेटमेंट ऑफ टेलर सेरीज अँड एक्सपान्शन ऑफ फंक्शन्स अबाउट एनी पॉइंट विथ टेलर सेरीज. Then after that we are going to learn indeterminate form of the type 0 by 0, infinity by infinity, 0 into infinity, infinity minus infinity, 1 raised to infinity, 0 raised to 0, infinity raised to 0 by L'Hospital's rule. I think we are familiar with L'Hospital rule. L'Hospital rule माहिती आहे सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. Ma'am. Who will tell me that L'Hospital rule? What is that? Exactly काय असतं ते? L'Hospital's rule. Yes, who will tell me that? Anybody? No, ma'am. कोण No. सांगेल मला? Yes, ma'am. हा सांगा, कोण सांगेल? Numerator derivative in numerator and denominator derivative in f denominator. of x divided by g of x असा हा फॉर्म असतो आपला. Yes, ओके. ma'am. मग आता f of x divided by g of x, f of x एक फंक्शन आहे, g of x एक फंक्शन आहे. मग आता एक्झॅक्टली L'Hospital रूल म्हणजे काय असतं आणि कधी आपण यूज करतो? Yes. Who will tell me that? त्याचं डेरिव्हेटिव्ह जर वर प्रेझेंट असेल तर. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर. ओके. आणखीन कुणी सांगू शकतं? समाधान?
विशाखा? Yes, who will tell me that? Rupali, Sejal, Prajakta? Atharva? Mahesh? Anyone? यल हॉस्पिटल रूल कधी वापरतो किंवा आपला त्याचा रूल काय आहे, एक्झॅक्ट रूल काय आहे तो? हाऊ वी आर गोइंग टू यूज दॅट यल हॉस्पिटल रूल? If functions have infinite. No. Look at this. Actual यल हॉस्पिटल रूल कधी वापरतो आपण? Whenever the given function in the form of 0 by 0 or infinity by infinity form. At that time, this is called as indeterminate form. Okay. मग ज्या वेळेस आपण 0 by 0 असेल किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल, सपोज आता इथं बघा, लिमिट ऍज x टेन्स टू 0 f of x डिवायडेड बाय g of x इज इक्वल टू, आता इथं आपल्याला जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली, f of 0, तर या ठिकाणी सपोज आपल्याला 0 आणि या ठिकाणी आपल्याला परत डिनॉमिनेटर मध्ये पण 0 मिळत असेल. हा झाला 0 by 0 फॉर्म. आणि 0 by 0 फॉर्म मीन्स indeterminate form. 0 by 0 form means indeterminate form. And at that time, whenever we are getting the value in terms of 0 by 0 or infinity by infinity form, then we can apply L'Hospital's rule. What is the L'Hospital rule? Means here we are taking derivative of numerator separately and derivative of denominator separately. Got it? म्हणजे ऍक्च्युअली L'Hospital रूल काय? ज्यावेळेस 0 by 0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म असेल तर त्यावेळेस आपण L'Hospital रूल अप्लाय करतोय. म्हणजे काय? न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतोय आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतोय. ओके, म्हणजे आता जर ते 0 by 0 आला तर मग ते मी इथे काय करणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह लिमिट ऍज x टेन्स टू 0 f डॅश ऑफ x बाय g डॅश ऑफ x. This is called as L'Hospital rule. आता परत या ठिकाणी 0 by 0 फॉर्म येत असेल तर परत एकदा आपण L'Hospital रूल अप्लाय करतोय. ओके, हे कुठेपर्यंत करणार आपण? आपल्याला एक्झॅक्ट किंवा जी काही रिक्वायर्ड व्हॅल्यू आहेत मिळत नाही तोपर्यंत आपण ते L'Hospital रूल अप्लाय करतोय. नाउ इन नेक्स्ट टाइप 0 बाय इन्फिनिटी असेल किंवा ज्यावेळेस एक्झाम्पल दिलेलं असेल आपलं असं log 1 into e raised to x. ओके, तर असंच फॉर्म असेल. या ठिकाणी आपल्याला याची लिमिट घ्यायची, लिमिट x टेन्स टू 0. ठीक आहे, तर या ठिकाणी log 1 into e raised to x. आता सपोज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ log 1? 0. 0. Just tell me very specifically. Log 1 is equal to 0. Okay. Now tell me the value of log 0. 1. 1. Once again, I am asking you, what is the value of log 1? 0. 0. Log 1 ची व्हॅल्यू 0. 0. इन्फिनिटी. 1. काय ते सांगा. Logarithm of 1 is always 0. Logarithm of 1 is always 0. Okay. And what about log 0? 1. Infinity. Yes. या ठिकाणी खूपदा आपण कन्फ्युज करून घेतो स्वतःला कन्फ्युज करून घेतो. log 1 is equal to 0. This value is correct. There is no any doubt. But log 0 is not equal to 1.
keep in mind properly. Log 0 is not equal to 1. What is the value of log 0 then? Infinity. It is Yes. not real. Infinity. Is not Infinity. defined. The value of log 0 is not defined. So it could be infinity. Infinity. लॉग 0 ची व्हॅल्यू आपण डिफाइन करू शकत नाही, त्यामुळे तिथे आपण काय म्हणू शकतोय? इन्फिनिटी आहे. Infinity. ओके, सो हिअर लक्षात ठेवा. आता परत एकदा मी रिपीट करते. लॉग 1 इज इक्वल टू 0, दॅट इज करेक्ट. बट लॉग 0 इज नॉट इक्वल टू 1 बिकॉज इट इज नॉट डिफाइंड. मीन्स हिअर वी आर गेटिंग दैट व्हॅल्यू इन्फिनिटी. Infinity. प्रत्येकाला लक्षात आलं हे आता? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. मग आता एल हॉस्पिटल रूल कळला आपल्याला. ओके. ज्यावेळेस आपण आता इथे बघा 0 इंटू इन्फिनिटी असतं, हा सुद्धा एक इंडिटरमिनेट फॉर्म आहे. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आहे, 1 रेस टू इन्फिनिटी आहे, 0 रेस टू 0. आता फक्त थोडस माहिती सांगते. whenever the given function in terms of 0 into infinity, 0 into infinity form, at that time we have to convert this form by the 0 by 0 or infinity by infinity form. आणि त्याच्यानंतर एल हॉस्पिटल रूल अप्लाय करायचंय. सपोज नेक्स्ट आहे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म आहे, तर याला सुद्धा आपण जे फंक्शन आहे ते रिअरेंज करायचे. त्याच्यानंतर त्याला सुद्धा आपण 0 बाय 0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म मध्ये ठेवायचंय, म्हणजे आणायचंय, त्याला कन्व्हर्ट करायचंय. त्याच्यानंतर एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. त्याच्यानंतर 1 रेस टू इन्फिनिटी आहे किंवा 0 रेस टू 0 हा फॉर्म आहे किंवा इन्फिनिटी रेस टू 0 फॉर्म आहे. ऍट दॅट टाइम वी हॅव टू टेक लॉग ऑन बोथ साइड. Log on both side. We have to take that log and then thereafter we are solving that example. Whatever that limit is there, we have to sort out that. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. झालं, सगळ्यांना क्लिअर झालं आता इथं? त्याच्यानंतर Yes, ma'am. आपण पुढे जायचंय आता. नेक्स्ट आहे नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज मॅट्रायसेस. Once again I am telling you, we are familiar with matrix. In that matrices, we have to see symmetric definitions of matrix. Row matrix, column matrix, त्याच्यानंतर triangular matrix, upper triangular, lower triangular, symmetric matrix, skew symmetric matrix, orthogonal matrices, rank of matrix, canonical form or normal form, identity matrix. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणजे ऑलरेडी आपण शिकलेले आहेत ते थोडंसं रिवाइज करून पुढचं जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. आता मला मॅट्रिक्सचे जे टाइप्स आहेत ब्रीफ मध्ये थोडंसं डिस्कस करूयात. रो मॅट्रिक्स. येस प्लीज. एनीवन? Only one. Only one row. ओनली वन रो, is म्हणजे one तो row. मॅट्रिक्स असा असू शकतो. हा रो एक रो आहे, त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे. हा रो मॅट्रिक्स जो आहे, हा जो रो मॅट्रिक्स आहे हा कॉलम मॅट्रिक्स म्हणून सुद्धा युज केला जातो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून सुद्धा युज केला जातो. आता इथे बघा ऍक्च्युअल रो मॅट्रिक्स म्हणजे कसं करतोय आपण? ओनली वन रो इज देअर, जस्ट आय एम टेकिंग दॅट एलिमेंट्स ए अँड बी. कॉलम मॅट्रिक्स कसं असेल? Only one column. Only one Yes. column. Only one. हा जो रो आहे तो असा लिहिला जातो, दॅट इज कॉलम मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स, Number स्क्वेअर of rows मॅट्रिक्स and कसा असतो? columns same. Number Maybe. Of rows and number of columns are same. हा येस, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. आता या ठिकाणी एम बाय एन म्हणलं जातं. एम म्हणजे काय असतं इथं आपण? व्हॉट इज द एम? Number of rows. Elements. एम रोज Row. एन कॉलम्स. ओके, एम रोज अँड एन कॉलम्स. त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. दॅट वन इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस मॅट्रायसिस. आता याच्यामधला खूप महत्वाचा पार्ट आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. कसं असेल सांगा त्याच्यामध्ये मला? 1 0 0 1. Elements 1 are 0 0 0 1 0 हा 0 0 1 0 1. ओके, म्हणजे फक्त जे डायगोनल एलिमेंट्स आहेत, लुक ॲट दिस, ऑल द डायगोनल एलिमेंट्स ऑफ गिवन मॅट्रिक्स आर 1. units.
Okay, sometimes it is 3/3, sometimes it is 2/2. Okay, 2/2 चा मॅट्रिक्स पण आपण लिहू शकतो 1 0 0 1. This one is the identity matrix. Now tell me, if I'm taking that instead of this 1, just I'm taking that 2 0 0 0 2 0 0 0 2. Whether it is identity matrix? No, ma'am. No, ma'am. मग याला कोणतं मॅट्रिक्स म्हणतो आपण? Diagonal matrix. Diagonal It is matrix. called as Diagonal Diagonal matrix. Matrix. okay. Identity matrix could be diagonal matrix, but diagonal matrices is not equal to identity matrix. Yes. आता याला आपण I ने डिनोट करतो. ओके, डिनोट आपण काय करतो? I ने डिनोट करतो. त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स सांगा मला. नल मॅट्रिक्स All elements are 0. All elements are 0. Elements In are V1? 0. all elements are 0. It is called as null matrix. Okay. Then symmetric matrix. What about symmetric matrix? Symmetric matrix कशाला म्हणतो आपण? Maybe all elements are same. Symmetric matrix is a square matrix. काय असेल सांगा आता. इथं बघा, आता मी काय घेते 1 2 1 2 2 1 घेतला. ठीक आहे. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय म्हणू शकतो आपण? Equal matrix have equal dimension. इक्वल डायमेन्शन. आणखीन Diagonalचे across elements same असतील. हे एलिमेंट सेम झाले. परत आणखीन काही म्हणू शकतो याला? हे शब्द ऐकलाय? A is equal to A transpose. Yes, madam. Ma'am. हा, आता ट्रान्सपोज म्हणजे काय असते ऍक्च्युअल? Row column exchange. Row म्हणून column मध्ये exchange करायचं. इंटरचेंज करतोय. म्हणजे आता 1 2 2 1 आहे, तर हे इंटरचेंज करायचंय मला. हा मॅट्रिक्स A आहे आणि आता मला A ट्रान्सपोज लिहायचंय, तर काय लिहिणार मी इथं? 1 2 1 2 1 2 2 2 1. 1. आता इथे मी सगळे एलिमेंट सेम असल्यामुळे सेम मिळणार तुम्हाला. म्हणजे व्हेनेवर मॅट्रिक्स A इज सेम ऍज A ट्रान्सपोज, म्हणजे A इज इक्वल टू A ट्रान्सपोज असेल तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. ओके, म्हणजे आता इथं बघा, सपोज आय एम टेकिंग दॅट 1 2 3 4. याचा ट्रान्सपोज काय असेल? What will be the transpose of this? 1 2 1 2 and there 3 3 4. 4. Means we are changing row into column and column into row, isn't it? Yes. So here the given matrix is A and its transpose is A this. trans. Yes, correct. Now whenever A is equal to A transpose, that type of matrices are known as symmetric matrices. Yes. Got it? Now tell me about skew symmetric matrix. A is equal to minus of A transpose. Yes, A is equal to minus of A transpose. हा कसा असेल सांगा आता मला इथं. हेच एक्झाम्पल लिहून सांगा. Minus of 1 2 8 4. आता इथं 1 2 3 4 घेतला आपण. हा A घेतला. इज इक्वल टू इथं काय असेल आता? Minus 1 minus 1 minus 2 minus 2 minus 2 minus 3 minus 3 minus 3 minus 4 minus minus 4. 4. ओके, आता झाला हा A ट्रान्सपोज. ठीक आहे. सिमेट्रिक आणि सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. म्हणजे आता A इज इक्वल टू मायनस A ट्रान्सपोज, किंवा याला आपण असं करून म्हणू शकतो मायनस A इज इक्वल टू A ट्रान्सपोज. ठीक आहे. सो Ma'am, हिअर तो दिस transpose वन नाही इज झाला. ट्रान्सपोज केलं नाही मॅडम. Transpose नाही झाला. हा, हे इथं 2 पाहिजे ना. हे 2, इथं हा 3 आणि 4. ठीक आहे. So A is equal to minus A transpose किंवा minus A is equal to A transpose. This type of matrices are known as skew symmetric matrix. Okay.
Then next is orthogonal matrices. Orthogonal हा शब्द ऐकलाय तुम्ही? Yes, ma'am. हा, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? upper triangular matrix and lower triangular matrix. कसं सांगणार एक्झाम्पल? Yes. 1 0 0 0 1 0 0 0 1. आता एक लक्षात घ्या, ए ऑर्थोगोनल मॅट्रिक्सेस मध्ये A into A ट्रान्सपोज इज इक्वल टू I. जर असं असेल तर त्याला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतोय. आता हे तुम्हाला ते एक्झाम्पल ज्यावेळेस आपण घेतो ना ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचे, त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे, A into A ट्रान्सपोज इक्वल टू I. ओके, आफ्टर दॅट आता याच्यामध्ये रँक ऑफ मॅट्रिक्स आहे, कॅनोनिकल फॉर्म आहे, नॉर्मल फॉर्म आहे. कॅनोनिकल किंवा नॉर्मल फॉर्म म्हणतो. नॉर्मल फॉर्म इज नथिंग बट वी आर reducing that matrix with elementary row transformation as well as column transformation in identity matrix, that is known as normal form of that matrix. मी तुम्हाला इथं फक्त ब्रीफ मध्ये सांगते आता, कारण मला ते कम्प्लीट सिलेबस डिस्कस करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. त्याच्यामध्ये होमोजिनियस आहेत, नॉन होमोजिनियस आहेत. होमोजिनियस इक्वेशन्स कशाला म्हणतोय आपण? सपोज आय हॅव द इक्वेशन ax plus by plus cz is equal to 0 and ax plus by Plus C. look at this, ax plus by plus cz is equal to 0. Next is ax plus by plus cz is equal to d. Which one is the homogeneous and which one is the non-homogeneous? First is Equation 1, equation 2. Equation 1 is homogeneous. It is homogeneous because there is a 0 constant, and second one is the non-homogeneous because the constant, इथे सुद्धा constant असतो पण तो other than 0 असतो. व्हेरिएबल. त्या ठिकाणी परमनंट म्हणजे कॉन्स्टंट असतो त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की या टाइपचे जे इक्वेशन्स असतात त्याला होमोजिनियस नॉन होमोजिनियस म्हणतो, आणि या टाइपचे जे इक्वेशन्स असतात इक्वल टू 0, हा 0 मुळे या दिलेल्या इक्वेशनच्या डिग्रीमध्ये काहीही चेंज होत नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनियस इक्वेशन. And if we are taking that next equation, ax plus by plus cz is equal to d, due to this d, the degree of this equation going to be changed. So that's why it is called as a non-homogeneous equation. Got it? त्याच्यानंतर आपल्याकडे पुढे शिकायचे linear dependence and independence of vectors, Cayley-Hamilton theorem, inverse by Cayley-Hamilton theorem, and after that we are learning eigenvalues, eigenvectors and their properties. Okay? त्याच्यानंतर सेक्शन 2 मध्ये आपल्याला शिकायचे सेक्शन 2 मधला पहिला चॅप्टर आणि ऍज पर सिलेबस 4th चॅप्टर, दॅट इज मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. म्हणजे ऍक्च्युअल हे पार्शियल डिफरन्शिएशनचं चॅप्टर आहे. पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय शिकायचे, तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, दॅट इज कॉल्ड एज अ हायर ऑर्डर. अँड व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट. त्याच्यामधले पण जे काही इक्वेशन्स आहेत, डिफरन्शियल इक्वेशन्स, त्याच्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत एका वेळेस त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतो, एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हे माहिती आहे सगळ्यांना, हाऊ टू टेक द डेरिव्हेटिव्ह. सपोज आय हॅव x plus y and x into y. Now tell me the derivative of this function. Derivative of this function with respect to x is equal to. Yes, who will tell me that? Yes, please. 1. 1 dy by dx. 1 plus dy by dx. 1 plus dy by. Look at this. Here, whenever we are taking derivative of that x plus y with respect to x, that time we are taking derivative of this x, that is 1,
but One there is no divided by any. two. This y is considered as a constant, so it will be 0. आलं लक्षात? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x घेऊ शकताय का तुम्ही? No. y कॉन्स्टंट आहे तुमचा, तर काय असेल ते 0च राहणार ना. आता सपोज इथे मी a घेतला, ax. थांबा एक मिनिट, इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होतंय. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ax plus b is equal to, now tell me that. Simply a. Now there is no any term of x with this b, therefore there is no any derivative of this b, means here b is a constant term, so it will be 0. 0. Got it? Now tell me the derivative of x into y. Yes, who will tell me that derivative? One plus dy by dx. येता? Y. Y. Simply y. एवढंच आहे डेरिव्हेटिव्ह. No, madam, plus y plus dy by dx. इज इट ओके? आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं मल्टिप्लिकेशनचं जे काही तिथं रिलेशन आहे तिथं प्रोडक्ट आहे, तिथं एक्स इंटू वाय आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज 1, वाय तसंच ठेवला, प्लस प्लस इथं काय असणार आहे, एक्स ॲज इट इज राहील, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy बाय dx. ओके, म्हणजे या ठिकाणी काय असेल, y प्लस एक्स इंटू dy बाय dx. ठीक आहे, ह्या टाइपचे डेरिव्हेटिव्ह आहेत. आता आपल्याला हे शिकायचं आहे आपल्याला परत एकदा, आणि हे जे काही बेसिक आहेत, हे बेसिक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हे आपल्याला युजफुल असणार आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी थोड्याशा रिवाइज करा. आणि आणखी एक तुम्हाला टास्क देते, इंटिग्रेशनचे जेवढे फॉर्म्युले आपल्याला पाठ असतील किंवा जे तुम्ही शिकलाय ते सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले किंवा जे काही बुक आहे तुमच्याकडे, तर ते थोडंसं एकदा रिवाइज करा. इंटिग्रेशन ॲज वेल एज डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते आहेत माहिती आहेत? Sin, cos, Sin, cos, tan, cot, sec, cosec. Yes. Okay. ते सगळे ट्रिग्नोमेट्रिक derivatives of all functions as well as integration of all functions. Please revise that. माहिती नसतील किंवा आपल्याकडे बुक नसेल तर एका पेजवर लिहून काढा, कारण आपल्याला हे लागणार आहेत पुढे. ओके, त्याच्यानंतर आहे टोटल डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर पार्शियल डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन, होमोजेनियस फंक्शन्स अँड युलर्स थेरम. Okay, this part included in 4th chapter, that is multivariable differential calculus. Then after that, next chapter, that is applications of multivariable differential calculus. म्हणजे याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन शिकणार आहे, त्याच्या पुढचे ऍप्लिकेशन शिकणार आहे. त्याच्यामध्ये जॅकोबियन, प्रॉपर्टीज ऑफ जॅकोबियन्स, त्याच्यानंतर एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन जे ऑलरेडी आपण 12th मध्ये शिकले, maxima and minimum of function of two variables, then Lagrange's method of undetermined multipliers. ओके, हे सगळे बिट्स आपण 5th चॅप्टर मध्ये कव्हर करतोय. अँड लास्टला आपल्याला जो 6th चॅप्टर आहे ऍज पर सिलेबस, अँड 3rd chapter of section 2nd, that is vector differential calculus. In this chapter, we are going to learn that velocity vector, acceleration vector, tangential and normal component of acceleration, then vector differential operator, gradient, directional derivatives, angle between two surfaces. And finally, we are going to learn that is divergence and curl, solenoidal and irrotational field of that given function. So all these bits we are going to learn in the vector differential calculus. Vector, you know about that. What is the velocity vector? What is the acceleration vector? Who will tell me that velocity vector? How we can define that velocity vector? displacement of Distance. Displacement of. Sorry, differentiation of distance. Okay. Tell me that formula.
dx by dt. So have you know about this? R bar is equal to xi plus yj plus zk. What is the R bar or R? This one is called as position vector. Yes, ma'am. Yes, it is called as a position vector. X, Y, Z हे काय म्हणतोय आपण आणि I, J, K हे काय आहेत त्याच्यामधले? Axis. X, Y, Z हे ऍक्सिस आहेत आणि I, J, K काय आहे त्याच्यामधले? येस प्लीज. डायरेक्शन. I आपण X ऍक्सिस ला घेतो, Y J आपण Y ऍक्सिस ला घेतो, Z आपण K ऍक्सिस ला घेतो. सॉरी K Direction आपण vector. येस दॅट आर द डायरेक्शन्स. ओके, मग आता मला एक सांगा, व्हेक्टर कॉम्पोनंट्स कोणते आहेत? स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. मला याचं आता डेरिव्हेटिव्ह सांगायचं म्हणजे मला तो डेफिनेशन सांगा व्हेलॉसिटी व्हेक्टरचा, किंवा व्हेलॉसिटी कसं आपण डिफाइन करतो ते सांगा. येस, व्हेलॉसिटी. Displacement upon time. Velocity is equal to Displacement upon time. dx by dt. dx by dt. velocity is equal to dx by dt. सपोज आपण x घेतलं तर dx by dt. सपोज आपण v घेतलं dv by dt. Acceleration dv square by dt square. dv स्क्वेअर बाय म्हणजे ह्या व्हेलॉसिटी व्हेक्टरचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतोय, दॅट इज dv स्क्वेअर बाय dt स्क्वेअर. आता फक्त एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे व्हेक्टर चॅप्टर शिकणार आहे याच्यामध्ये सिम्बॉल्स थोडेसे वेगळे असणार. सिम्बॉल्स ऍज पर दॅट चॅप्टर, ज्या चॅप्टर मध्ये सिम्बॉल्स आहेत थोडेसे वेगळे असणार आहेत. तुम्ही जे शिकले तेच शिकायचे, फक्त जे काही नोटिफिकेशन्स आहेत आपले इथं नोशन्स घेतलेले आहेत ते थोडेसे डिफरंट राहणार आहेत. तुम्ही सपोज एक्स ने शिकला असेल तर इथं व्ही असेल, तुम्ही वाय ने शिकला असेल तर तिथे ए असेल, बी असेल, व्हॉट एव्हर दॅट. ओके, त्याच्यामध्ये काही कन्फ्युज व्हायची गरज नाही, फक्त थोडेसे सिम्बॉल्स आपले डिफरंट राहतील. ओके, त्याच्यानंतर डिफरेन्शियल ऑपरेटर. डिफरेन्शियल ऑपरेटर ऍक्च्युअली इथं काय आहे, या ठिकाणी आपण असा ऑपरेट यूज करतोय आपण. हा झाला, याला आपण डेल्टा म्हणतो ना. Yes. याला डेल्टा म्हणतो आपण. Yes, ma'am. Yes. हे आपण नोटेशन घेतो. याला काय म्हणतोय आपण? डेल. आणि ग्रेडियंट म्हणजे काय इथं? डेल डॉट फाय. आता फाय एक सिम्बॉल आहे इथं, फाय घेतला आपण, हा फाय आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी माहितीये. स्केलर कशाला म्हणतो, वेक्टर कशाला म्हणतो आपण? No direction. स्केलर मध्ये डायरेक्शन असतं नाही. No. स्केलर फंक्शन मध्ये नाही असतं. Only distance. येस, ओनली Distance. मॅग्निट्यूड. madam. मॅग्निट्यूड नॉट Magnitude. डिस्प्लेसमेंट. हा, येस. Magnitude. वेक्टर मध्ये काय असतं? Magnitude with direction. मॅग्निट्यूड विथ डिरेक्शन. Direction. ओके, हे दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. आता सपोज हा जो डेल ऑपरेट करतो फाय वर, फाय आहे स्केलर क्वांटिटी. Scalar quantity. तिथे आपल्याला काय मिळतं? ग्रेडियंट मिळतं. त्या ठिकाणी आपल्याला ग्रेडियंट मिळतं. आता हे सगळे स्टेप बाय स्टेप आपण ज्यावेळेस व्हेक्टर चॅप्टर स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. आता डायव्हर्जन्स अँड कर्ल ह्या गोष्टी माहिती आहेत. डायव्हर्जन्स आणि कर्ल किंवा सोलेनॉइडल किंवा इरिटेशनल. इथं बघा डेल डॉट फाय. आता या ठिकाणी कोणतं पण हे असू शकतं, व्हेरिएबल सिम्बॉल कोणताही असू शकतो. डेल डॉट फाय आणि डेल क्रॉस फाय ह्या दोन गोष्टी माहिती तुम्हाला. डेल क्रॉस फाय इट इज कर्ल आणि डेल डॉट फाय इट इज डायव्हर्जन्स. मग ज्या वेळेस सोलेनॉइडल इरोटेशनल आहे त्याच्यामध्ये इक्वल टू 0 आला तर इरोटेशनल, इक्वल टू अदर दॅन 0 असेल तर सोलेनॉइडल असेल. ठीक आहे, हे नंतर आपण शिकणार आहे. आतापर्यंत फक्त आपण सिलेबस कव्हर केलाय, आपला सिलेबस बघितलाय आपण. इथं जेवढे चॅप्टर आहेत ते सिलेबस आपल्या सिलेबस मध्ये ते आपण इथं कव्हर अप केलेले आहेत.
मी तुम्हाला ह्याची PDF पाठवून देईन किंवा सिलेबस कॉपी आहे ती तुम्हाला शेअर करेन. ओके. Okay, madam. Okay, ma'am. नाउ आफ्टर दिस you have a break of 1 hour, and later on, as per our timetable, once again we are starting our lectures. Okay, ma'am. Okay, ma'am. Now, till then, thank you all of you. I'm going to end meeting here. आणि लिंक आपली एकच राहणार आहे बरं. एकच लिंक जी आहे आपण पूर्ण सेमेस्टर कंप्लीट होईपर्यंत एकच लिंक यूज करणार आहे आपल्या प्रत्येक सब्जेक्ट साठी. देयर इज नो एनी अदर लिंक अदर दॅन दिस गिवन. सो ही जी लिंक आहे ती व्यवस्थित सेव्ह करून ठेवा आणि याच लिंकवर आपले सगळे लेक्चर्स कंटिन्यू होतील. तीच लिंक जॉईन करायची आपल्याला. आणि काही जणांना टेलिग्राम मध्ये अजून इन्क्लूड केलेलं नाही. ज्यांचे मोबाईल नंबर चेंज झाले त्यांनी मला माझा जो नंबर दिलाय मी त्याच्यावर हाय म्हणून पाठवा. आणि त्याच्यानंतर मी परत तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवेन. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. हॅलो मॅडम बुक्स काय? बुक्स तुम्ही कॉलेजमध्ये येऊन घेऊ शकताय. बुक बँक फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही येऊन घेऊ शकता कॉलेजमध्ये. Okay. ओके. हा, shall I end this? Thank you all of you. Have a good day.